Question 2, example 18. Question: calculate the average molecular kinetic energy first per k mole म्हणजेच किलोमोल, सेकंड per kg, थर्ड per molecule of oxygen at 120 degree Celsius. Given that molecular weight of oxygen is 32, R is 8.31 joule per mole per Kelvin and Avogadro's number Na is 6.02 into 10 raised to 23 molecules per mole. तर विद्यार्थ्यांनो या क्वेश्चनमध्ये आपल्याला ॲव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, पण इथे काही त्यांनी कंडिशन दिलेत बघा, जसं की कायनेटिक एनर्जी पर के मोल, कायनेटिक एनर्जी पर के जी आणि कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल, अशा तीन वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपल्याला कायनेटिक एनर्जीचे कॅल्क्युलेट करायचे आहेत. यासाठी गॅस आहे आपला ऑक्सिजन ॲट 120 डिग्री सेल्सिअस ह्या टेम्परेचरला, आणि ऑक्सिजनचं मॉलिक्युलर वेट आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलं आहे बघा 32. आर हा आपला गॅस कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू असते 8.31 आणि ॲव्होगाड्रो नंबर Na ची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. तर कायनेटिक ॲव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी पर के मोल ही फर्स्ट कॅल्क्युलेशन जे आपल्याला कायनेटिक एनर्जीचं करायचं आहे ते आपण सॉल्व करूया. तर त्यासाठी फॉर्म्युला डिस्कस करूया. कायनेटिक एनर्जी पर के मोल, कायनेटिक एनर्जी पर के मोलसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा 3/2 RT इंटू 10⁻³ तर हा फॉर्म्युला थोडा आपण डिस्कस करूया. तर नॉर्मल आपल्याला जर का कायनेटिक एनर्जी पर मोलसाठी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल म्हणजे के पर मोल, तर हे आपण पर मोल कधी लिहित नाही, पण एका मोलसाठी कायनेटिक एनर्जीची नॉर्मल आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असलो तर त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरतो 3/2 इंटू RT. हा आपला पर मोलसाठी फॉर्म्युला आहे. जर का आपल्याला किलो मोलसाठी फाइंड आउट करायचं आहे तर किलो म्हणजे आपल्याला माहिती आहे 10⁻³ म्हणजे मोलचं कन्वर्जन आता मी किलो मोल एवढ्या गॅससाठी घेते, त्यामुळे मला 10⁻³ या फॅक्टरने या फॉर्म्युलाला मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, त्यामुळे बघा कायनेटिक एनर्जी पर मोल किंवा कायनेटिक एनर्जी फॉर 1 मोल ऑफ गॅससाठी आपण फॉर्म्युला यूज करू शकतो 3/2 इंटू RT. आता किलो मोल म्हणजे 1000 मोलसाठी त्याची व्हॅल्यू असेल 3/2 RT इंटू 1000, म्हणजेच आपण 10⁻³ ने येथे मल्टिप्लाय केलं आहे. ओके, आता फर्स्ट केससाठी आपण कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करणार आहोत, तर ती आहे कायनेटिक एनर्जी पर किलो मोल. आता ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आधी आपल्याला काही गिव्हन टर्म्स आहेत तर त्या आपण लिहून घेऊया. जसं की टेम्परेचर गिव्हन आहे बघा, टेम्परेचर आहे 127 डिग्री सेल्सिअस. याचं कन्वर्जन आपण केल्विनमध्ये करूया, म्हणजे 127 प्लस 273, तर ही ॲडिशन असेल 400, म्हणजे मला टेम्परेचर मिळेल 400K. टेम्परेचर आहे, तसंच आपल्याला मोलार माससुद्धा दिलेला आहे. सो ऑक्सिजनचं मोलार मास आहे 32, ही गोष्टसुद्धा दिलेली आहे. तसंच Na ॲव्होगाड्रोज नंबर ही व्हॅल्यूसुद्धा आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. तर या सगळ्या गिव्हन टर्म्स आहेत. तर इथे बघा आरची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला गिव्हन आहे क्वेश्चनमध्ये. आर हा आपला गॅस कॉन्स्टंट आहे आणि आरसाठी व्हॅल्यू आहे 8.31 आणि त्याचं युनिट जूल पर मोल पर केल्विन. ओके, तर या सगळ्या गिव्हन क्वांटिटीचा यूज करून आपण ॲव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी पर के मोलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. त्यासाठी फॉर्म्युला लिहूया. कायनेटिक एनर्जी पर के मोल is equal to 3/2 into RT. R is gas constant, T is temperature, into 10⁻³ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, म्हणजे काय मिळेल बघा 3/2 इंटू
आरची व्हॅल्यू आहे 8.31 इंटू टेम्परेचर आहे 400 इंटू 10⁻³ ही व्हॅल्यू मला मिळेल. इथे बघा डिव्हिजन करू शकते मी, 2 2 4 म्हणजे ते 200 असेल. हां, आता या ठिकाणी आपण जर का मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला इथे ॲन्सर मिळेल. इथे तुम्ही लॉग टेबलचा वापर करू शकता किंवा नॉर्मल मल्टिप्लिकेशनसुद्धा करू शकता. तुम्हाला ॲन्सर मिळेल 4.986 इंटू 10⁻6 जूल. ओके, तर हे ॲन्सर तुम्ही चेक करा. कायनेटिक एनर्जी पर के मोल इज इक्वल टू 4.986 इंटू 10⁻6 जूल हे आपल्याला ॲन्सर मिळतं. तर कायनेटिक एनर्जी पर के जीसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे 3/2 RT/m0 वेअर m0 इज अवर मोलार मास. ओके, तर सगळ्यांना माहीत असेल की ज्या वेळेला आपण मोलार मासची व्हॅल्यू लिहितो, जसं की इथे त्यांनी ऑक्सिजनसाठी व्हॅल्यू सांगितलेली आहे, तर ऑक्सिजनसाठी मोलार मासची व्हॅल्यू आहे 32. तर हे 32 ग्रॅम असतात, बरोबर. तर m0ची व्हॅल्यू 32 ग्रॅम. इथे आपल्याला 32ला कन्वर्ट करावं लागेल किलोग्रॅममध्ये. त्यामुळे इथे मी लिहू शकते मोलार मास इज 32 इंटू 10⁻³ kg हे आपलं मोलार मास आहे. ठीक आहे ना. आता बघा कायनेटिक एनर्जीचा जो फॉर्म्युला आहे, जो आपण ओरिजिनल फॉर्म्युला म्हणतो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 RT. तर इथे ज्यावेळेला मी मोलार मास इन्क्लूड करणार आहे त्यावेळेला मला तिथे जी काही ओरिजिनल व्हॅल्यू आहे पर मोलसाठी, तर त्या व्हॅल्यूला m0 म्हणजे मोलार मासने डिवाइड करावं लागेल. पण इथे मी कायनेटिक एनर्जी पर के जी फाइंड आउट करते, त्यामुळे मोलार मासची व्हॅल्यू जी काही आहे मॉलिक्युलर वेट, तर ते मी के जीमध्ये मला सबस्टिट्यूट करावं लागेल. तर ती व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करते. बघा आरची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, लास्ट पेजवरती 8.31 आपण घेतली होती. टेम्परेचर आहे आपल्याकडे 400 आणि डिव्हायडेड बाय, आता मला इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे m0ची, तर ती आहे 32 इंटू 10⁻³ आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर बघा काय करता येईल आपल्याला. तर इथे मी जर का 4ने डिवाइड केलं तर मला 4 8 32 आणि इथे मिळेल 100. पुन्हा इथे मी 2ने जर का डिवाइड करत असेल तर मला इथे मिळेल पुन्हा 50. म्हणजे मला साधारण न्यूमरेटरला अशा व्हॅल्यू मिळतील 3 इंटू 8.31 इंटू 50. आता बघा इथे डिनॉमिनेटरला 10⁻³ ही टर्म आहे, तर ती मी न्यूमरेटरमध्ये घेऊन गेले तर ती मायनसची प्लस होईल आणि डिव्हायडेड बाय 8 अशी मला साधारण एक व्हॅल्यू मिळते. हे जर का आपण सॉल्व केलं नॉर्मल मल्टिप्लिकेशनने करू शकतो किंवा लॉग टेबलचा यूज करून सुद्धा करू शकतो. तर या केसमध्ये मला ॲन्सर मिळेल 1.56 इंटू 10⁻5 जूल. ओके, म्हणजे कायनेटिक एनर्जी पर के जीसाठी मला व्हॅल्यू मिळते 1.56 इंटू 10⁻5 जूल. आपण हे लॉग टेबलने किंवा नॉर्मल मल्टिप्लिकेशनने व्हेरीफाय करू शकतो. आता पुढे बघा आपल्याला फाइंड आउट करायचे आहे मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. तर पर मॉलिक्यूलसाठी फाइंड आउट करण्यासाठी पुन्हा आपल्याला हा जो ओरिजिनल फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी पर मोल इज इक्वल टू 3/2 RT, यामध्ये काही मॉडिफिकेशन करावे लागतील. ओके, तर त्यासाठी बघूया आपल्याला काय फॉर्म्युला यूज करता येईल नेक्स्ट स्लाईडवरती. तर हा बघा हा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज इक्वल टू 3/2 RT/Na. तर आपल्याला हे माहीत आहे की 1 मोल गॅसमध्ये Na हा जो नंबर आहे ॲव्होगाड्रो नंबर, एवढे मॉलिक्युल्स असतात. ओके, एवढे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. आता ज्या वेळेला मी फक्त फॉर्म्युला यूज करते कायनेटिक एनर्जी पर मोलसाठी, म्हणजे जो नॉर्मल फॉर्म्युला आहे आपला 3/2 RT, तर या केसमध्ये कायनेटिक एनर्जी पर मोल कॅल्क्युलेट करत असल्यामुळे
तिथे ही कायनेटिक एनर्जी ही टोटल Na एवढ्या मॉलिक्यूलसाठी आहे. आता Naची व्हॅल्यू पण आपल्याला माहीत आहे. Na हा ॲव्होगाड्रोज नंबर असून त्याची व्हॅल्यू असते 6.02 इंटू 10⁻23 एवढी त्याची व्हॅल्यू असते. म्हणजेच इथे आपल्याला असं समजतंय की ही जी कायनेटिक एनर्जी या फॉर्म्युल्यानुसार मी फाइंड आउट करेन, म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 RT, ही व्हॅल्यू असेल 6.02 इंटू 10⁻23 एवढ्या मॉलिक्यूलसाठी. ओके, तर आपल्याला जर का कायनेटिक एनर्जी प्रत्येक मॉलिक्यूलसाठी कॅल्क्युलेट करायची असेल, म्हणजे एका मॉलिक्यूलसाठी जर का कॅल्क्युलेट करायची असेल, तर हा जो फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा, याला मला डिवाइड करावं लागेल Na. ओके, त्यामुळे इथे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूलसाठी फॉर्म्युला मॉडिफाय होऊन आपण लिहू शकतो 3/2 RT अपॉन Na. ओके, तर बघा हा सिम्पल फॉर्म्युला आहे पर मॉलिक्यूलसाठी. हा तुम्ही डिरेक्टली लक्षात ठेवा आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण समजून घेतलेलं आहे. सो आरची व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केली, तशीच टीची व्हॅल्यूसुद्धा सबस्टिट्यूट करूया आणि डिवायडेड बाय आपला नंबर आहे ॲव्होगाड्रोज नंबर Na 6.02 इंटू 10⁻23. आता या सबस्टिट्यूशन करून आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला लॉग टेबलचा यूज करावा लागेल हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी. आणि कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर ॲट द एंड आपल्याला कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूलसाठी व्हॅल्यू मिळते बघा 8.281 इंटू 10⁻21 जूल. ओके, सो कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळते 8.281 इंटू 10⁻21 जूल. ओके, आता पुन्हा जरा एकदा सर्व आन्सर आपण डिस्कस करूया. ॲव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी पर के मोल फाइंड आउट करायची होती. सो त्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केला. कायनेटिक एनर्जी के मोल म्हणजे 3/2 RT इंटू 10⁻3. इथे मला आन्सर मिळते 4.986 इंटू 10⁻6 जूल. सेकंड केसमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ॲव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी पर kg. त्यासाठी मी फॉर्म्युला यूज केला आहे 3/2 RT अपॉन M. तर इथे हा M0 जो आहे तो मोलार मास आहे, पण मोलार मास आपल्याला ग्रॅममध्ये कन्सिडर न करता kgमध्ये घ्यायचं, त्यामुळे ते kgमध्ये कन्वर्ट करून घ्या. इथे आपल्याला फायनल आन्सर मिळते 1.56 इंटू 10⁻5 जूल. आणि थर्ड आपला क्वेश्चन होता ॲव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. यासाठी आपण यूज करतोय हा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज गिवन बाय 3/2 RT अपॉन Na. तर इथे आपल्याला आन्सर मिळते कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूलशी असोसिएटेड कायनेटिक एनर्जी किती आहे, तर ती आहे 8.281 इंटू 10⁻21 जूल.